सावकारी कर्जाच्या त्रासातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन विविध भागातील अवैध सावकाराकडील जमिनी परत करण्याची मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले। जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूतच असल्याची भावना देखील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलमांनुसार अवैध सावकाराकडील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत जलद गतीने सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढले जात आहेत। यातील बहुतांश प्रकरणांमध्ये चौकशी अंती शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिले जात असून अवैध सावकारांवर गुन्हा देखील दाखल केले जात आहे। या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कामकाजाचे कौतुकही शेतकऱ्यांनी यावेळी केले। यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक प्रशासनाने मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील 69 प्रकरणातील अवैध सावकारांकडील 74.27 हेक्टर आर शेतजमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे। यात 55 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच 651 प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी दिली। मी वैष्णवी कैलास खोले। आमची शेती ही सावकाराकडे गहाण ठेवलेली होती आणि त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेली होती आणि बाबा पण तेच करणार होते। पण सावकारी कायदा 2014 याच्या अंतर्गत आमची केस चालू होती आणि ताबा आणि सातबार आमच्या नावावरती आहे आणि किरण पाटील साहेब यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी सहकार्य केले। अवैध सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि 2014च्या कायद्याअंतर्गत मी DDR बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला। निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्त्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याचपैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्या जमिनीचं पोझिशन 7/12 ताबा आज माझ्या कब्जामध्ये आहे। माझा समाज आहे गाडीवडा भटकी समाज, रोडवर काम करणार, खदानीत काम करणार, दगड फोडणार म्हणून औषध आमच्याकडून झालं नसतं हे, पण किरण पाटील साहेबामुळं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे।